तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार राशन कार्ड धारकांसाठी 5 महत्त्वाच्या योजना। कारण की माहिती ज्यांच्यापाशी पिवळं राशन कार्ड, केसरी राशन कार्ड, पांढरं राशन कार्ड, कोणत्याही कलरचं राशन कार्ड असो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। कारण की सर्वात जास्त याच्यामध्ये गरीब कुटुंबाचा समावेश केलेला आहे आणि या राशन कार्ड धारकांना सर्वात जास्त दिलासा आता होणार आहे आणि गरीब कुटुंबाचा सर्वात जास्त फायदा याच्यामध्ये होणार। जसे तुम्हाला माहिती आहे, एक्झाम्पलसाठी मुख्यमंत्री साहेब सर्वात महत्त्वाची योजना करतात ते म्हणजे राशन कार्डद्वारे तुम्हाला काय लागू होतात। एक्झाम्पलसाठी तुमची योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, समजलं का? आता तुम्हाला सांगणार आहे या योजनेचा लाभ कोणाकोणाला होणार आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे। स्पेशल अपडेट चॅनलमध्ये जे बी न्यूज येते, जे बी अपडेट येते ते सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, सर्वात महत्त्वाची योजना आहे अन्नपूर्णा योजना। ती गॅस योजना अशी आहे की तुम्हाला राशन कार्डद्वारेच तुम्हाला काय समाविष्ट केलेली आहे आणि तुमचा याच्यामध्ये असा लाभ होता, स्त्रियांचा सर्वात जास्त याच्यामध्ये लाभ झालेला आहे। वर्षाला तुम्हाला 3 गॅस मोफत मिळणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का, वर्षाला 3 गॅस फ्री मिळणार, तुम्हाला सबसिडी तुम्हाला काय याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि याच्यामध्ये गरीब कुटुंबाला सर्वात जास्त समाविष्ट केलेला आहे। आणि हा गॅस कोणाला मिळणार? ज्यांच्यापाशी पिवळा आणि केसरी राशन कार्ड आहे त्यांनाच हा लाभ दिले गेलेला आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं, स्त्रियांसाठी हे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चांगली योजना काढली आहे आणि महिलांचा याच्यात सर्वात जास्त समाविष्ट केलेला आहे। कारण की महिलांना सर्वात जास्त याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो आणि महिलांसाठी ही योजना सर्वात जास्त लागू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू झालेली आहे, तुमच्याकडे चालू झालेली आहे का नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं। कारण की तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेब जे योजना आणतात ते सर्वात जास्त महिलांचा ज्यांच्यामध्ये जास्त समाविष्ट असतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे योजना लागू होते ते होतं राशन कार्डद्वारेच लागू होतं। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे कागदपत्र तुम्हाला माहिती आहे, जर व्हिडिओ पाहत असेल तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री साहेब जे बी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये जे बी योजना करतात ती योजना संपूर्ण माहिती सर्वात जास्त काय आहे या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, दुसरी योजना अशी आहे की तुम्हाला माहिती आहे प्रधानमंत्री आवास योजना असो का कुठल्याही प्रकारची योजना असो, घरकुल योजना कुठल्याही प्रकारची असो, ती तुम्हाला राशन कार्डद्वारे दिली जाते। तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न समाविष्ट किती आहे, उत्पन्नाद्वारे काय तुम्हाला तिथं घरकुलद्वारे काय तुमचा फायदा तिथं होतो। तुमचं उत्पन्न जर 2,50,000 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेमध्ये समाविष्ट करू शकता आणि तुम्हाला ते काय घरकुला तिथं लाभ घेऊ शकता। ते तुम्हाला राशन कार्डद्वारे दिली जाते आणि तिथं काय तुमचा याच्यामध्ये समाविष्ट केले जातो आणि तुमच्या याच्यामध्ये प्रवेश होतो आणि गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याचा फायदा होणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, 1,80,000 ते 2,40,000 2,50,000 पर्यंत तुम्हाला काय तिथं पैसे देण्यात आता येणार आहेत। 1,80,000 ते 2,50,000 पर्यंत तुम्हाला काय घरकुल बांधण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडून ती योजना समाविष्ट केली आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, आवास योजनामध्ये अनेक योजना अशा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त तुमचा फायदा होणार आणि स्त्रियांचा बी त्याच्यामध्ये फायदा सर्वात जास्त होणार आणि पुरुषांचा बी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड जर तुमच्यामध्ये कोणतं राशन कार्ड आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं, कारण की तुमचं त्याच्यामध्ये काय आहे तिथं फायदा होणार आहे। मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये रमाई आवास घरकुल योजना, तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी आहे कुठलीही प्रकारची योजना होती राशन कार्डद्वारेच तुम्हाला तिथं काय तुमचा समाविष्ट होतो, त्याच्यामध्ये प्रवेश होतो। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे कुठली योजना होईल, छोटी योजना असो मोठी योजना असो, त्याच्यामध्ये समाविष्ट तुमचा केव्हा होतो, तुमच्यापाशी राशन कार्डमध्ये तुमचं तिथं नाव असायला हवे आणि तिथंच तुम्ही काय करू शकता, तेव्हाच तुम्ही तिथं राशन कार्डद्वारे तुमचं काय करू शकता। जर तुम्ही KYC कंप्लीट केलं नाही, KYC कंप्लीट करा, तुमचं नाव जमा नसेल तर जरूर टाका। आणि त्याच्यामध्ये काय आहे आता एक पाहू शकता, फ्री सिलाई मशीन योजना, ती योजना करण्यासाठी स्त्रियांसाठी जो आलेली आहे, स्त्रियांचा सर्वात जास्त गरीब कुटुंबांचा याच्यामध्ये काय समाविष्ट केलेला आहे, समाविष्ट असा केलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये कितीही स्त्री असो तर ज्या स्त्रियांचे नाव त्या राशन कार्डमध्ये आहे त्यांनाच काय या मशीन योजनेचा म्हणजे तुम्हाला काय तिथं सबसिडी थ्रू याच्यामध्ये पैसे मिळतील आणि तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही काय करू शकता, घरी कामगार थ्रू काम करू शकता आणि इथं पैसे कमवू शकता। तुम्हाला काय तिथं मशीनसाठी माहिती आहे का 18,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करणं पडेल, तुम्हाला डॉक्युमेंट कुठले पाहिजे, तुम्हाला कोणती योजनेचा लाभ घ्यायचा आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं, कारण मी तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन सांगणार आहे। कारण की सिलाई मशीन योजना माहिती आहे का, सर्वात पहिले माहिती आहे 50,000 महिला याच्यामध्ये काय झालेला समाविष्ट झालेला आहे, 50,000 महिलांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। तर मित्रांनो, तुमचं नाव याच्यामध्ये कसं चेक करायचं कसं नाही, जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये कळवायचं। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा, सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे, कारण की मराठीमध्ये तुम्हाला मी तर मित्रांनो जसं की पाहू शकता तुम्हाला सर्वात जास्त याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये स्त्रियांचा किंवा तुमच्या मुलीचा याच्यामध्ये समावेश होणार। तुम्हाला अर्ज कसा करायचा कसं नाही संपूर्ण माहिती तुम्हाला काय पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला सर्वात पहिले मी काय सांगतो माहिती आहे का, सर्वात पहिले तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन, तिथे तुम्ही काय करू त्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि तिथं काय करू शकता तुम्ही जॉईन करून तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्हाला मी कोणतीही छोटी मोठी योजना तुम्हाला मी सांगण्याची कोशिश करतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जसं की तुम्हाला सिलाई मशीन योजना आहे तुम्हाला काय 18,000 तुम्हाला याच्यामध्ये काय समाविष्ट तुमचा इथं होणार, 18,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आणि तुम्हाला राशन कार्डद्वारेच तुम्हाला काय या योजनेचा
फायदा होऊ शकते आणि तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता। आणि तुमच्या घरामध्ये सर्वात जास्त या स्त्रियांचाच यामध्ये काय आहे समाविष्ट केलेला आहे, कारण की माहिती आहे स्त्रियांना कामाची सर्वात जास्त जरूर आहे। स्त्रियांना घर न सोडता तुम्हाला काय आहे आता घरी तुम्हाला तिथं घर बसले तुम्हाला काम इथं मिळू शकते आणि कोणत्या योजनेमार्फत मिळू शकते ते बी तुझं संपूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नेक्स्ट योजना अशी आहे की तुम्हाला राशन कार्डमध्ये सर्वात जास्त सूट येणार आहे। आता माहिती आहे का राशन कार्ड धारकांना राशन कार्ड विरुद्ध आता काय मिळणार पैसे मिळणार आणि ते कुठून मिळणार सबसिडी तुमच्या खात्यामध्ये ना तुम्हाला केवायसी करणं कंपल्सरी थ्रू आहे, केवायसी करणं पडेल। केवायसी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील। तुम्हाला ओनली काय करणं पडेल केवायसी कुठे करायची जिथं तुम्ही राशन घेता ज्या दुकानात तुम्ही राशन घ्या तिथे तुम्हाला केवायसी कंप्लीट करायची आहे। तिथं जाऊन तुम्ही काय करतो राशन आता तुम्हाला राशन तर भेटत आहे पण तुम्हाला राशन कार्ड थ्रू आता काय त्याच्यामध्ये अपडेट आला जर तुमच्या पाशी 5 एकरपेक्षा जास्त वावर असेल किंवा तुमच्या शेती असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का शेती तेवढी असेल तुमच्या घरी 4 व्हीलर वाहन असेल किंवा एक्झाम्पलसाठी तुमच्या पाशी मोठा बंगला असेल तुमच्या घरी काही माहिती आहे का 2,50,000पेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला काय आहे ते राशन थ्रू आता तुम्हाला पैसे नाही मिळणार आहे आणि तुम्हाला इथं राशन पण नाही मिळणार। जर राशन तुम्ही घेत असाल तर इथून काय करू शकता तिथं तुम्ही कपात करू शकता तुमचं राशन कट करू शकता। जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही सर्वात पहिले आता काय करा माहिती आहे सर्वात पहिले तुम्ही तिथं काय तुमचं नाव त्याच्यामधून कमी करा, नाही कमी नाही करसाल तुमच्या राशन कार्डमध्ये तुमचं आता तुम्हाला 30 रुपये किलो तुमच्यापासून वसुली करण्यात येणार आहे। जर तुम्ही सर्वात जास्त तुमच्यापाशी शेती असेल 2,000 म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापाशी शेती असेल 5 एकरपेक्षा जास्त असेल किंवा तुमचं उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असेल तुम्ही काय करू शकता माहिती आहे का त्याच्यामध्ये तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुमच्यापासून 28 रुपये किलो दरांनी तुमच्यापासून वसूल करण्यात येईल। ते कोणाकडून करणे ते तहसीलदारद्वारे तुमच्यावर कारवाई करण्यात येणार। आणि तुमच्यामध्ये महिलांचा सर्वात जास्त या राशन कार्डमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा म्हणजे महिलांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि महिलांना गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ झालेला आहे। एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला योजना ज्या सांगितल्या आहे ते योजना तुम्ही लाभ लवकरात लवकर घेऊ शकता आणि ही योजना सर्वात पहिले आता महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहेत आणि या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण मी सबस्क्राईब करण्यासाठी का सांगतो माहिती आहे का तुम्हाला सर्वात पहिले आमचे व्हिडिओ पाहायला मिळावे। तर मित्रांनो जसं की माहिती आहे तुम्ही कुठं राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता कोणत्या तालुक्यामध्ये राहता ते पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राशनद्वारे जर तुम्हाला राशन बी आता मिळत नसेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं आहे की राशनद्वारे तुम्हाला आता काय मिळणार पैसे मिळणार आहेत आणि ते पैसे कुठे मिळणार तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार। त्यासाठी तुम्हाला केवायसी कंप्लीट करायची। केवायसी कुठं कंप्लीट करायची सांगितलं राशन दुकानमध्ये करायची। जर तिथं नाही तुम्ही ऑनलाईन पण करू शकता, ऑनलाईन ई सेवा केंद्रात तिथे जाऊ शकता तुम्ही तिथं काय करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही काय करू शकता केवायसी किंवा मोबाईल नंबर कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला करायला असेल तुम्ही घर बसल्या पण तिथं करू शकता। कसं करायचं आहे बायोमेट्रिकचं काम बनणार नाही तुम्ही मोबाईलवर करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार। तर मित्रांनो तसं बघू शकता आता काय करणार माहिती आहे का तुमचं नाव नसेल तर लवकरात लवकर तुमच्या कुटुंबामधलं कोणत्याही व्यक्तीचं नाव नसेल तर लवकरात लवकर त्याच्यामध्ये ॲड करा, कारण की माहिती आहे का तुमच्यामधला छोटा व्यक्ती असो का तुमच्या घराण्यातला लग्न झालेली महिला असो त्यांचे नाव त्याच्यामध्ये ॲड करा, कारण लाडकी बहीण योजना असो कुठलीही योजना असो त्यांना लाभ तेव्हाच मिळतो ज्यांचं नाव राशन कार्डमध्ये असते तेव्हाच त्यांचा सर्वात जास्त फायदा होतो। आणि राशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर तुम्ही तिथं काय करू शकता तिथं तुमचं नाव तिथं कट होऊ शकतो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा तिथं लाभ मिळणार नाही। राशन कार्ड थ्रू सर्वात जास्त योजना ह्या तुमच्यासाठी लागू होणार आहे। तर मित्रांनो राशन कार्ड जर असेल तरच तुम्ही फायदा घेऊ शकता किंवा मी तुम्हाला सर्वात पहिले सांगणार लाडकी बहीणमध्ये बी सर्वात मोठे अपडेट आलेले आहेत ते 3 मोठे अपडेट काय आहेत ते जर पाहिजे तर व्हिडिओ टाकले तर व्हिडिओ पण संपूर्ण पाहून घ्या, कारण की तुम्हाला असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर मिळत असतात। तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की मी जे नॉलेजबल व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आणि जे छोट्या मोठ्या योजना आणतो ते सर्वात पहिले तुमच्यासाठी आणतो, महाराष्ट्रातील लोकांसाठी हे योजना लागू होतात। तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय।